नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कार्बन 14 या पद्धतीबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहे। या पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो, ही पद्धत नेमकी आहे काय, या सर्व गोष्टींवर आज आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया। आता पहा, आपण इतिहासाचा अभ्यास करत असतो। इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण आपला जो भूतकाळ आहे, जो गतकाळ आहे, त्याची माहिती या ठिकाणी जाणून घेतो। आता पहा, गतकाळामध्ये आपल्याला दिसतं की अमुक एक डायनेस्टी अमुक एक काळामध्ये आली, अमुक एक सिव्हिलायझेशन अमुक एक कालखंडामध्ये या ठिकाणी होता। उदाहरणार्थ पहा, 1920 साली सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यानंतर लक्षात असं आलं ही सिंधू संस्कृती इसवी सन पूर्व 2500 वर्षांपासून ते इसवी सन पूर्व 1800 वर्षापर्यंत अस्तित्वात होती। म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा कालखंड हा इसवी सन पूर्व 2500 वर्षांपासून ते इसवी सन पूर्व 1800 पर्यंतचा कालखंड मानला गेला। तर हे कालखंड कसा निश्चित झाला, तर हा कालखंड निश्चित करण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला त्याच पद्धतीला कार्बन 14 असं या ठिकाणी म्हणतात। आता पहा, कार्बन 14 चा उपयोग कशासाठी केला जातो, तर एखादी मृत वस्तू किंवा एखादा मृत सजीव तो कोणत्या कालखंडामध्ये जिवंत होता याबद्दलची माहिती आपल्याला C14 पद्धतीद्वारे या ठिकाणी मिळते। हा सर्वात पहिला अधोरेखित करणारा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, हे C14 कसं कार्यान्वित होतं ते थोडंसं आपण इथे या ठिकाणी जाणून घेऊया। आता पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वी तलावर असा एक सजीव आहे की जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, ज्याला आपण वनस्पती म्हणतो। वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतो। म्हणजेच काय करतो तो आपल्या शरीरामध्ये C12 आणि C14 चं निर्माण करत असतो। लक्षात घ्या, म्हणजेच काय, तो आपल्या शरीरामध्ये काय करतो, वनस्पती काय करतो, तो आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी कार्बन 14 ज्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी कार्बन 12 याचं या ठिकाणी निर्माण करत असतो। तर कार्बन 14 आणि कार्बन 12 चे निर्माण करत असतो। कोण निर्माण करतो, तर या ठिकाणी वनस्पती निर्माण करतो। आता पहा, हे वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतींचं सेवन करतात शाकाहारी प्राणी। शाकाहारी प्राण्यांनी वनस्पतींचं सेवन केल्यानंतर त्यांच्याही शरीरामध्ये हे कार्बन 12 आणि त्याचबरोबर कार्बन 14 हे या ठिकाणी जात असतो। आता पहा, कार्बन 14 आणि कार्बन 12 शाकाहारी प्राण्यांमध्ये गेल्यानंतर या शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खात असतात आणि त्यामुळे मांसाहारी प्राण्यांमध्ये देखील हे कार्बन 12 आणि कार्बन 14 चा अंश या ठिकाणी जातो। मनुष्य हा प्राणी शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे आणि त्यामुळे शाकाहाराचं आणि मांसाहाराचं सेवन केल्यामुळं तर या मनुष्यामध्ये देखील हे C14 आणि त्याचबरोबर C12 या ठिकाणी जात असतं, ते त्याच्या शरीरामध्ये जमा होत असतं। आता पहा, हा निष्कर्ष या ठिकाणी तुम्ही लावू शकता की प्रत्येक सजीव जो आहे, तर प्रत्येक सजीव जो आहे, लक्षात घ्या, प्रत्येक सजीव जो आहे तर या प्रत्येक सजीवामध्ये हे C14 आणि त्याचबरोबर C12 याचे घटक या ठिकाणी असतात, म्हणजे असतातच। आता मुद्दा असा आहे, केवळ सजीवांमध्येच हे या ठिकाणी C12 आणि C14 असतात, हे असं बरोबर आहे का, तर लक्षात घ्या नाही। तर लक्षात घ्या, सजीवांच्या सोबतच जी मृदा आहे तर त्या मृदेमध्ये देखील, मृदा म्हणजे या ठिकाणी माती, तर त्या मातीमध्ये देखील या प्रकारचे C14 चं अंश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। C14 चं अंश मृदेमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आता तुम्ही म्हणता मृदेमध्ये कसं, जसं की आपण पाहू शकतो एक झाड आहे, हे झाड, या झाडामध्ये प्रकाश संश्लेषणामुळे या झाडामध्ये या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते, म्हणजे C14 आणि त्याचबरोबर C12 या ठिकाणी निर्माण होतात। आता या झाडाची पानं पडतात, जमिनीवर पडणार आहे, झाडाच्या फांद्या जमिनीवर पडणार आहे, कधी कधी झाड उन्मळून जमिनीवर पडणार आहे आणि त्यामुळं या झाडांमध्ये असणारं C12 आणि त्याचबरोबर या ठिकाणी C14 हे मृदेमध्ये, जमिनीमध्ये या ठिकाणी मिक्स होणार आहे आणि त्यामुळे मृदेमध्ये या प्रकारे C14 या ठिकाणी याचा अंश या ठिकाणी आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला, मनुष्य असू द्या, प्राणी मात्र असू द्या, त्यांना जमिनीमध्ये गाडलं जातं आणि ते जमिनीमध्ये गाडल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये असणारं C12 आणि त्याचबरोबर या ठिकाणी C14 हे त्या मृदेमध्ये या ठिकाणी मिक्स होऊन जातं आणि त्यामुळं आपण पाहू शकतो मृदेमध्ये देखील हे C14 आणि त्याचबरोबर C12 जे आहे त्यांचा अंश या ठिकाणी असतो, म्हणजे असतोच। आता उदाहरणार्थ पहा, आता एखाद्या मृदेचं किंवा एखाद्या मातीचं एक भांड या ठिकाणी बनवलं, मातीचं काय केलं, भांडी या ठिकाणी बनवली, मातीचे भांडी बनवलेली आहे
आता ही मातीची भांडी बनवल्यानंतर या मातीच्या भांड्यांचं अध्ययन जेव्हा आपण या ठिकाणी करतो तेव्हा लक्षात असं येतं की या मातीच्या भांड्यांमध्ये असणाऱ्या C14 आणि C12चा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे मातीचं भांड कोणत्या कालखंडामध्ये या ठिकाणी बनवलं होतं त्याचा कालखंड आपण इथे या ठिकाणी निश्चित करू शकतो। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे इथं आपण लक्षात ठेवलंय की प्रत्येक सजीवामध्ये आणि जमिनीमध्ये मृदेमध्ये या प्रकारे C12 आणि C14 या ठिकाणी आहे। आता पहा, प्रत्येक सजीवामध्ये तो जेव्हा जिवंत असतो, प्रत्येक सजीव तो जेव्हा या ठिकाणी जिवंत असतो तेव्हा या प्रत्येक सजीवामध्ये हे C12 आणि C14चं प्रमाण हे या ठिकाणी समान असतं। म्हणजे प्रत्येक जिवंत व्यक्तीमध्ये पाहू शकतो आपण की C14 आणि त्याचबरोबर C12 यांचं प्रमाण काय आहे, एक समान आहे असं एकंदरीत दिसतं। आता पहा, जेव्हा मनुष्य मृत होतो किंवा जेव्हा एखादी वस्तू, एखादा प्राणी जो आहे हा जेव्हा या ठिकाणी मृत होतो, हा प्राणी मृत झाल्यानंतर काय होतं ते नीट समजून घ्या। प्राणी जेव्हा या ठिकाणी इथं मृत होतो तेव्हा या प्राण्याच्या शरीरामध्ये असणारं C12 आणि प्राण्याच्या शरीरामध्ये किंवा मृत व्यक्तीच्या शरीरामध्ये असणारं C14 याचं काय होतं ते नीट समजून घ्या। इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं की जो मृत शरीर आहे तर त्या मृत शरीरामध्ये असणारं C12 हे जसं आहे तसंच राहतं। C12 जेवढ्या प्रमाणामध्ये जिवंत व्यक्तीच्या शरीरामध्ये आहे तेवढंच ते मृत व्यक्तीच्या शरीरामध्ये त्याच प्रमाणामध्ये असतं। त्याचबरोबर एखादी व्यक्ती जर मृत झाली तर त्या मृत झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये C14 जे आहे त्याची मात्रा ही या ठिकाणी हळूहळू कमी होत असते, त्याची मात्रा हळूहळू कमी होत असते, हे या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे मला हे तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक सजीवामध्ये C14 आणि C12 असतं। त्याचबरोबर जमिनीमध्ये देखील C14 आणि C12 या ठिकाणी आहे। इथं पाहायला भेटतं की प्रत्येक सजीवामध्ये C12 आणि C14 ची मात्रा एक समान आहे। प्रत्येक सजीवामध्ये C12 आणि C14 ची मात्रा ही एक समान आहे। जेव्हा ती व्यक्ती किंवा तो प्राणी जेव्हा या ठिकाणी मृत होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या, त्या मृत झालेल्या प्राण्याच्या किंवा मनुष्याच्या किंवा त्या वस्तूच्या शरीरातील C12 जो आहे हा तसाच राहतो हजारो वर्ष। जेव्हा तो जिवंत होता त्या जिवंत असताना त्याच्या शरीरामध्ये जेवढं C12 होतं ते जसंच तसंच हजारो वर्षापर्यंत त्याच्या शरीरामध्ये टिकून राहतं आणि एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर मात्र त्याच्या शरीरामध्ये जेवढं C14 आहे ते मात्र तो मृत झाल्यानंतर ते हळूहळू या ठिकाणी कमी होतं। आता लक्षात घ्या, ते हळूहळू कमी होतं, त्याचा क्षय होतो। म्हणूनच या C14ला काय म्हणतात तर या C14ला शास्त्रीय भाषेमध्ये रेडिओधर्मी असं या ठिकाणी म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? रेडिओधर्मी। रेडिओधर्मीचा अर्थच काय नेमका आहे की ज्याची मात्रा ही हळूहळू कमी होत असते, त्याची मात्रा हळूहळू कमी होत असते, त्याला आपण काय म्हणतो? रेडिओधर्मी। म्हणजे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की रेडिओधर्मी काय आहे, C12 आहे का तर C12 नाही तर C14 हा आपल्याला पाहायला भेटतो रेडिओधर्मी आहे। आता पहा, C14 रेडिओधर्मी आहे म्हणजेच एखादी शरीर मृत झाल्यानंतर त्या शरीरातनं या ठिकाणी C14चं प्रमाण हे कमी या ठिकाणी होत असतं। आता पहा, हे C14चं आयुष्य जे आहे तर हे C14चं आयुष्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की याचं अर्ध आयुष्य जर आपण पाहिलं, C14चं अर्धे आयुष्य म्हणतो आम्ही, C14चं अर्धे आयुष्य किती आहे तर इतिहासकारांच्या मते C14चं अर्ध आयुष्य हे 5568 वर्ष एवढे या ठिकाणी आहे। तर 5568 वर्ष हे याचं अर्ध आयुष्य आहे, निम्म आयुष्य आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा पुढे काय म्हणतो मी। आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती मृत पावली आहे आणि ती मृत पावलेली जी व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती मृत पावलेली आहे, हे खूप इंटरेस्टिंग आहे, थोडं व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ऐका, याचा फायदा होईल तुम्हाला पुढे जाऊन। आता पहा, एखादी व्यक्ती मृत आहे तर ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जे C12 आहे हे आहे तसंच राहणार आहे। त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये C12 ची मात्रा आहे तशीच असणार आहे। उदाहरणार्थ आता बघा, एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये C12 जे आहे, एखाद्या व्यक्तीच्या एखादी व्यक्ती जर आहे
आणि त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर C12 आपण पाहिलं तर ते समजा 10 ग्रॅम आहे, ठीक आहे. उदाहरणार्थ म्हणतो मी, एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये C12 10 ग्राम या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर C14 जे आहे त्याची मात्रा ही पण 10 ग्रॅम या ठिकाणी आहे, ठीक आहे. 10 ग्रॅम आहे. आता पहा की माणूस मृत झाल्यानंतर हजारो वर्षांनंतर पण त्याच्या शरीरामध्ये C12 ची मात्रा ही 10 ग्रॅमच असणार आहे आणि त्यानंतर हजारो वर्षांनंतर त्या व्यक्तीचं उत्खनन केल्यानंतर, त्याचं अध्ययन केल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये मात्र C14 10 ग्रॅम असणार आहे का? तर नसणार आहे. तर 10 ग्रॅम या ठिकाणी C14 नसेल तर ते कमी कमी या ठिकाणी होत जाणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, उदाहरणार्थ एखाद्या मृत व्यक्तीच्या शरीरामध्ये C14 जर C12 जर 10 ग्रॅम आहे तर आपण हा निष्कर्ष लावू शकतो की याच्या शरीरामध्ये C14 पण 10 ग्रॅमच या ठिकाणी असलं पाहिजे. क्लिअर? यस. आता पहा पुढे. आता जेव्हा या C14 ची मात्रा हळूहळू कमी होती, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा मृत व्यक्ती या ठिकाणी जुना होत जातो. हा मृत व्यक्ती जुना होतो. म्हणजेच काय, आपण हे पाहू शकतो की C14चं अर्ध आयुष्य 5568 वर्षाचं या ठिकाणी आहे. जर का एखाद्या मृत शरीरामध्ये जर हे C14 10 ग्रॅम न राहता 5 ग्रॅम शिल्लक राहिलं, 10 ग्रॅम शिल्लक न राहता जर ते 5 ग्रॅम शिल्लक राहिलं तर आपण हा निष्कर्ष या ठिकाणी मांडू शकतो की ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती 5568 वर्षांपूर्वी जिवंत होती. समजतंय? ही व्यक्ती 5568 वर्षांपूर्वी जिवंत होती असा निष्कर्ष तुम्ही या ठिकाणी काढू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर आपण जर या C14चं जर आपण या ठिकाणी प्रमाण पाहिलं एखाद्या मृत व्यक्तीमध्ये, एखाद्या मृत वनस्पतीमध्ये जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं की या मृत व्यक्तीमध्ये हे C14चं प्रमाण 2.5 आहे. 2.5 ग्रॅम या ठिकाणी आहे. तर 2.5 ग्रॅम याचं शरीरामध्ये जर C14 या ठिकाणी असेल तर हा मृत व्यक्ती आहे हा साधारणतः 11,000 वर्षांपूर्वी जिवंत होता असा आपण या ठिकाणी निष्कर्ष आणू शकतो. म्हणजेच याचा 1/4 भाग आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर लक्षात घ्या, इथं आपण या ठिकाणी लक्षात घ्या की एक थोडक्यामध्ये आपण पाहू शकतो की प्रत्येक सजीव जो आहे या प्रत्येक सजीवामध्ये C14 आणि C12 आहे. ते C12 आणि C14 प्रत्येक सजीवामध्ये एक समान पद्धतीने या ठिकाणी आहे. जेव्हा मनुष्य मृत होतो तेव्हा C12 जसंच्या तसं या ठिकाणी शरीरामध्ये शाबूत राहतं. मात्र मृत व्यक्तीच्या शरीरातील कार्बन 14चं प्रमाण हे हळूहळू काय होतं, कमी कमी होत असतं. कार्बन 14चं प्रमाण शरीरातनं कमी होतं म्हणूनच त्याला रेडिओधर्मी असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, या C14चं निम्म आयुष्य हे या ठिकाणी आहे 5568 वर्षांचं. म्हणजेच काय, एखादी मृत व्यक्ती, त्या मृत व्यक्तीचं शरीरामध्ये C12 वरनं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये C14 किती आहे हे तुम्ही या ठिकाणी निष्कर्ष मांडू शकता. एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये C12 जर 10 ग्रॅम होतं तर याचा अर्थ त्याच्या शरीरामध्ये C14 हे देखील 10 ग्रॅमच या ठिकाणी आहे. आता पहा, ती व्यक्ती किती वर्षांपूर्वी जिवंत होती हे सांगण्यासाठी किंवा त्याचा जीवित कालखंड हा निश्चित करण्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीरातील C14चं प्रमाण किती आहे हे आपण पाहतो. जर समजा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये C14चं प्रमाण 5 ग्रॅम आहे तर लक्षात घ्या, आपण हा निष्कर्ष काढू शकतो की तो व्यक्ती जो आहे C14चं अर्ध आयुष्य किती आहे, 5568 वर्षांचं. म्हणजेच ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती 5568 वर्षांपूर्वी जिवंत होती हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे हा मुद्दा लक्षात आला पाहिजे आपण की जेवढं तुमच्या शरीरामध्ये, मृत झालेल्या व्यक्तीच्या जेवढ्या शरीरामध्ये C14चं प्रमाण जास्त आहे असा निष्कर्ष तुम्ही करू शकता की हा व्यक्ती आत्ताच काही 100-150 वर्षांपूर्वी मरण पावलेला आहे. परंतु जर का एखाद्या मृत व्यक्तीच्या शरीरामध्ये जर त्या C14चं प्रमाण खूप कमी कमी होत गेलं तेव्हा तुम्ही हा निष्कर्ष काढू शकता की तो व्यक्ती खूप जुना आहे, खूप या ठिकाणी वर्षांपूर्वी तो या ठिकाणी जिवंत होता. असंच मनुष्याचा कालखंडाबरोबरच या ठिकाणी मातीच्या भांड्यांचा पण कालखंड तुम्ही लक्षात करू शकता की त्या मातीच्या भांड्यामध्ये पण C14 आणि C12चं प्रमाण तुम्ही पाहू शकता
आणि C12च्या प्रमाणामध्ये C14 त्या मातीच्या भांड्यामध्ये किती होतं हे तुम्ही निश्चित करू शकता आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी त्या मातीच्या भांड्यामध्ये C14चं प्रमाण किती आहे, त्यावरनं ते मातीचं भांडं कोणत्या कालखंडामध्ये निश्चित केलं गेलं हे तुम्ही या ठिकाणी माहिती या ठिकाणी घेऊ शकता. आता हे कार्बन 14 जे आहे हे कार्बन 14चा शोध कोणी लावला हा महत्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, अमेरिकन शास्त्रज्ञ आहे ज्यांचं नाव विलॉर्ड, अमेरिकन शास्त्रज्ञ आहे ज्यांचं नाव विलॉर्ड फ्रँक लिबी. विलॉर्ड फ्रँक लिबी हे या अमेरिकन व्यक्तीचं नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर विलॉर्ड फ्रँक लिबी या व्यक्तीनं या ठिकाणी या रेडिओधर्मीचा म्हणजेच या कार्बन 14चा शोध या ठिकाणी लावला आणि या पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या गत कालखंडाबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेऊ शकता. त्याचा कालखंड जो आहे तो या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता. C14 त्या शरीरामध्ये किती प्रमाणामध्ये आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही या ठिकाणी त्या व्यक्तीचा जीवित कालखंड किंवा तो किती वर्षांपूर्वी जिवंत होता, किती वर्षापूर्वी तो मृत पावला याचा कालखंड तुम्ही या कार्बन 14 या पद्धतीच्या द्वारे या ठिकाणी शोधू शकता, तर निश्चित करू शकता त्याचा कालखंड. तर या पद्धतीचं हे C14 या हे इथं मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. माझी आशा आहे तुम्हाला हे या ठिकाणी समजलं असेल. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.